नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 104वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. काल आपण आळंदी संबंधी बोलत होतो आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आळंदीला कसे आले आणि थोरल्या पादुकापर्यंत कसे उतरले इथपर्यंत आपण काल बोललो आहे. आणि पुढचं भाषण सुरू करण्याआधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना मी वंदन करतो, नमस्कार करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. आळंदीच्या वाटेवर या नावाचं जे पुस्तक सध्या आता एक 8-10 दिवसात प्रकाशित होईल त्यातल्या मजकुरासंबंधी आपण बोलत होतो. या पुस्तकासाठी बहुतांश सगळं लेखन नागपूरचे प्रकांड पंडित श्री म.रा. जोशी यांनी केलेलं आहे. म.रा. जोशी हे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक असून महाराष्ट्र शासनानं ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने त्यांना पुरस्कृत केलेलं होतं. त्यावेळी साल, श्रीफळ, मोमेंटो आणि 5 लाख एवढं बक्षीस त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मान करून दिलेला आहे. तसंच दुसरे सद्ग्रस्त आळंदीचे श्रीयुत नाझीमभाई गुलाब शेख यांचीही मदत या कामासाठी झालेली आहे. हे नाझीमभाई नाथसंप्रदायी योगीराज महंत श्री भाईनाथ महाराज पायदोनी यांचे शिष्य आणि त्यांच्या आज्ञेने आळंदीच्या आसपासची सर्व तीर्थक्षेत्र शोधून काढायचं काम ते करत आहेत. त्यांचे पूर्वज श्री नरसिंह सरस्वतींचे उपासक होते. मठात नेहमी जाणारे, सेवा करणारे असे होते आणि त्या सर्वातून त्यांना ही प्रेरणा मिळालेली आहे. मी त्यांच्या कार्यासाठी आपणा सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो. आळंदीचं फार महत्त्वाचं असं काम आळंदी क्षेत्रातलं ते करत आहेत. केवळ आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरांची समाधी किंवा नरसिंह सरस्वती स्वामींची समाधी किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असं नसून आळंदी हे प्राचीन शिवक्षेत्र आहे हे आपण विसरतो. 84 सिद्धांचं बेट तिथे आहे. सिद्धबेट त्याला म्हणतात. अनेक समाज आहेत, अनेक महापुरुष त्या क्षेत्रात होऊन गेले आणि अनेक संजीवन समाधीही त्या ठिकाणी आहेत. असे पावन असं क्षेत्र कुठल्याही साधकाला तिथे गेल्यानंतर उत्स्फूर्त आतून काहीतरी प्रतिसाद मिळतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं क्षेत्र आळंदीला सुरू झालं आणि त्यामुळे आळंदी क्षेत्राचं मला अत्यंत महत्त्व आहे. तर आता आपण आपलं भाषण कालच्या विषयावरून पुढे सुरू करूया. तर थोरल्या पादुकापाशी श्री नरसिंह सरस्वती आले. आणि काही वेळानं नामदेव व रानवडे जे त्यांना तिथे घेऊन आले होते तेही पोचले आणि बोलत बोलत दोघेही पायीच आळंदीत आले. महाराजांच्या विनंतीवरून नामदेवाने त्यांना पद्मावती देवीच्या बाजूला असलेल्या डोंगरात जागा दिली. श्री महाराज त्या ठिकाणी राहत असताना डोंगरावर येणाऱ्या गुराख्यांना खाण्यासाठी लाडू वगैरे काढून देत असत. गुराख्यांनी पाणी प्यायला मागितलं तर झाडाखाली उकरून पाणी प्यायला सांगत आणि पाण्याची गरज संपताच उकरलेल्या जागेतून ते पाणी नाहीसं होत असं असा उल्लेख श्री आळंदीचे स्वामी या ग्रंथात आढळतो. आणि त्यानंतर महाराज आळंदीला सुरुवातीच्या काळात ज्या पद्मावती मंदिरात जवळ राहत असत ते मंदिर आज विस्तारित केलं गेलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे आणि बाहेरील भागांची काही दृश्य मी आपल्याला दाखवतो आहे. आणि कालांतराने नामदेवबाबांनी आळंदीतील ब्राह्मण मंडळींना महाराजांबद्दलची माहिती दिली आणि त्यांना गावात राहण्यास आणावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे बाळाबुवा, चक्रांकित वगैरे ब्राह्मण मंडळी महाराजांना गावात आणायस गेली.
गावात आल्यावर महाराज काही दिवस गोपाळपुऱ्यातील माणकेश्वरांच्या वाड्यात राहून पुढे चक्रांकितांच्या माडीवर राहायला गेले आणि त्याच ठिकाणी अखेरपर्यंत राहिले. आणि ज्या दिवशी 12 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी गोपाळपुरामध्ये आज जिथं समाधी बांधलेली आहे, मठ बांधलेला आहे, त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी समाधी घेतली. हा मठ त्यांच्या देखरेखीखालीच बांधण्यात आलेला होता. आता महाराज आळंदीला गावात ज्या माणकेश्वरांच्या वाड्यात राहिले तो वाडा आज अस्तित्वात नाही. बाळाबुवा चक्रांकित हे महाराजांचे परमभक्त होते. येथे महाराजांनी 12 वर्ष वास्तव्य केले. ती वास्तू महाराजांच्या आळंदीतील मूळपीठ देवस्थान म्हणून ओळखली जाते. बाळाबुवा चक्रांकितांच्या वास्तूतील हे मूळपीठ देवस्थान आजही सुस्थितीत असून त्याची छायाचित्र आपणास दाखवित आहे. महाराजांनी आळंदीतील वास्तव्यात गोपाळपुरातील विठ्ठल रखुमाईचे मंदिर, इंद्रायणीचा घाट, ज्ञानेश्वरांचा रथ, मुक्ताबाईचे मंदिरासमोरील सभामंडप इत्यादी मोठमोठी कामे आपल्या शिष्यांकडून करून घेतली. आणि आळंदीतील स्वामी या चरित्रग्रंथाप्रमाणे आळंदीत येणाऱ्या यात्रेकरूंना शीतलछायेत विश्रांती मिळावी या हेतूनं स्वतः आळंदीच्या काळावर वड, पिंपळ आणि नांदुरके असे मिळून 14 वृक्ष एका ओळीत लावले. याविषयी कोणी विचारल्यास ते सांगत की पुढे ब्राह्मण भोजनास याचा उपयोग होईल. आत्मज्ञानाने लावलेल्या वृक्षांच्या छायेत पुढे महाराज समाधिस्थ झाल्यानंतर हजारो लोकांच्या पंक्ती बसत. प्रातस्मरणातील श्लोकात ज्यांची नावं आली आहेत त्या प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभान, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, विभीषण अशा 14 ऋषींची उक्त वृक्षरूपाने महाराजांनी स्थापना केली आणि त्यांना नावेही तशीच दिली. कालावघात आता हे वृक्ष नष्ट झालेले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराजांनी आपल्या आळंदी वास्तव्यात आपल्या भक्तमंडळींच्या साहाय्याने ज्ञानेश्वर महाराजांचा शिसमच्या लाकडाचा प्रचंड आणि जड आणि अत्यंत सुशोभ कोरीव काम असलेला असा रथ तयार केला. शके 1803 म्हणजे कार्तिक महिन्यात रथोत्सव सुरू केला. तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची मिरवणूक ही घोड्यावरून होत असे. या काळात अनेक गावामधील मंदिरांमध्ये देवांच्या मिरवणुकीसाठी रथांची प्रथा होती आणि तशी रथाची निर्मिती आपल्या ज्ञानदेवांसाठी सुद्धा व्हावी या अत्यंत आदराच्या भावनेतून हा रथ महाराजांनी निर्माण केला. आणि त्यानंतर ज्ञानदेवांची मिरवणूक या रथातून काढण्याची परंपरा रथोत्सवाच्या माध्यमातून सुरू झाली. हा रथ आजही सुस्थितीत आहे. तो सध्या आळंदीतील विश्रामवड ज्या ठिकाणी ज्ञानदेव आणि चांगदेव यांची भेट झाली त्या परिसरात एका मोठ्या काचेच्या मंडपात ठेवण्यात आला आहे. श्री महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींसाठी ज्याप्रमाणे लाकडी रथ केला त्याचवेळी त्यांनी आपल्या शिष्यमंडळींकडून इसवी सन 1881 मध्ये संत मुक्ताबाईच्या मंदिरासमोर एक सभामंडप श्री ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला बांधला. याविषयी जीवन कवी यांनी सविस्तर वर्णन त्यांच्या कवितेमध्ये केलेलं आहे. हे बांधकाम करताना डाव्या बाजूला सतीच्या वृंदावनापाशी एक स्तंभ उभा करणं आवश्यक होतं आणि काम चालू असताना महाराज मंदिराच्या कामाने पुण्याला गेलेले होते. बांधकाम करणाऱ्या कारागिराने 10-20 वेळा तरी सतीच्या वृंदावनाला स्तंभ उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो स्तंभ दरवेळी पडत होता. त्यामुळे काम पुढे जात नव्हतं. यास्तव काम करणाऱ्या मंडळींनी महाराजांना बोलवून घेतलं आणि महाराजांनी बांधकामाच्या जागेवर येऊन सतीला हात जोडून विनंती केली की मी तुला अनन्य शरण आलेलो आहे, कृपा करून स्तंभ उभा राहू द्यावा. तेव्हा स्तंभ एकाएकी उभा राहिला आणि सर्वांना त्याचं आश्चर्य वाटलं असं जीवनकवींनी आपल्या कवितेत वर्णन केलेलं आहे. हे काव्य या पुस्तिकेमध्ये पूर्ण देण्यात आलेलं आहे.
आपण ज्ञानेश्वरांच्या मंदिरात दर्शनाला गेला की महाराजांनी बांधलेला हा मुक्ताई मंदिराचा मंडप आपल्याला पाहायला मिळतो. आळंदीच्या स्वामी या चरित्र ग्रंथात एक महत्त्वपूर्ण घटनाही नमूद केलेली आहे. ती अशी की 1876, 77, 78 या 3 वर्षात पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडलेला होता. आळंदीच्या पंचक्रोशीत पाण्याचा एक थेंब देखील नाही अशी परिस्थिती उत्पन्न झाली. तेव्हा महाराजांनी इंद्रायणीच्या काठी कोटीतीर्थ काढले. ती जागा श्रीयुत अण्णासाहेब पटवर्धन नेहमी दाखवित असत. त्या झऱ्यात वेगवेगळ्या दिशेने बारीक असे असंख्य धारा पडत होत्या. त्या स्वतः अण्णासाहेब पटवर्धनांनी पाहिलेल्या आहेत. एके दिवशी असा वाद निघाला की यातील पाणी वेगवेगळ्या नद्यांचे कशावरून. तेव्हा महाराज म्हणाले, तुमच्या इंग्रजी पद्धतीप्रमाणे घटकद्रव्यांच्या वर्गीकरणाने परीक्षा करावी. ते ऐकून बडोद्याचे हायकोर्ट जज जनार्दन सखाराम गाडगीळ या ग्रस्तानं महाराजांनी कृष्णेच्या गंगेच्या म्हणून सांगितलेल्या धारांचे पाणी भरून निरीक्षण करवले. पुढे त्या नद्यांची जले आणून परीक्षा पाहता अत्यंत तंतोतंत असं साम्य आढळलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. हे तीर्थ पुढे 1 वर्ष तिथे होतं आणि पाऊस पडल्यानंतर एक दिवस महाराजांनी आपल्या हाताने मुठभर माती लोटून बुजवलं. ही बातमी समजल्यानंतर लोकांनी तो झरा पुन्हा शोधण्यासाठी तीच जागा 1.5-2 पुरुष विहिरीसारखी खोदली, परंतु काही उपयोग झाला नाही. हे तीर्थ कलियुगाच्या मध्यभागी प्रसिद्ध व्हायचे आहे आणि तेथे जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्री महाराजांचा पुन्हा वास्तव होणार आहे. याबद्दलची हकीकत अशी की एकदा महाराज, अण्णासाहेब, आणखीन एक ग्रस्त असे तिघे बसले असता महाराज म्हणाले की या तीर्थाच्या अवतीभोवती संगमरवरी दगडी बांधकाम बांधावेसे वाटते. तीर्थावर देखील एक मजला असावा आणि तेथे राहावे. गावातून भिक्षा मागून जेवावे. 2 काळे कुत्रे तेथे असावेत आणि त्यांच्याबरोबर पळून राहावं. तसेच तीर्थात सर्वांनी यावे, इमारत अशी असावी वगैरे भाषण चालू असताना अण्णासाहेब जवळ बसलेल्या ग्रस्ताला टोचून म्हणत होते, अरे म्हण की मी बांधतो मठ महाराज. परंतु त्यांना काही अत्यंत श्रीमंत असा मी असूनही हो म्हणण्याची बुद्धी होईना. हा प्रकार महाराजांच्या लक्षात येऊन त्यांना हसू आले. रात्री त्यांनी अण्णासाहेबांना स्वतः सांगितले की अरे हे मी सांगितलेलं सर्व खरं आहे, पण इतक्यात व्हायचं नाही, अजून अवकाश आहे. कलियुगाच्या मध्यभागी हे प्रकट होईल. हे तीर्थ तेथे आहे म्हणून पुराणात लिहिलेले आहे, परंतु आता ते मिळायचे नाही. अशा शंकेवरून झालेल्या बोलण्यात पुराणांतरी हकीकत संबंधी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की पुराणे ही संबंध कलिकालाकरिता आहेत. त्यातील वर्णन आणि इतिहास सर्वच मागे झाले आहेत असे समजता कामा नये. पुराणात तीर्थक्षेत्रे वर्णिली आहेत. त्यातील काही प्रकट होऊन लुप्त महात्म्य झाली आहेत, काही प्रकट आहेत आणि काही प्रकट होणार आहेत. परंतु त्यासंबंधी सर्व खुलासा त्यात नसल्यामुळे हे सर्व मागे झाले आहे असे समजून आज तेथे जे महात्म्य आणि ते स्थळ नाही म्हणून पुराणांचे वर्णन खोटे आहे असे म्हणणं चूक होईल. कोटीतीर्थाची गोष्टही अशीच आहे. ते तेथे आहे असे नुसते मोघम वर्णन पुराणात आहे, परंतु आजही तेथे ज्याप्रमाणे अनुवंशिक रोग रक्तात परिपूर्ण असून कालांतराने व्यक्त होतो पण मुळापासून असतो, त्याप्रमाणे हे तीर्थ परिपूर्ण असून अव्यक्त दशेत आहे. श्री महाराजांनी आपल्या संबंधाने ते मध्येच 1 वर्ष प्रकट केलं, एवढंच. 125 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब इथं नोंद करणं आवश्यक आहे. ती म्हणजे साधारण 3-4 वर्षापूर्वी आळंदीतील एक भाविक अभिवक्ता श्रीयुत नाजिम गुलाब शेख यांनी स्वतः मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने या तीर्थक्षेत्राचा पुन्हा पुनरुत्थान केलं. त्यात त्यांच्या शोधकार्याची दखल काही खाजगी दूरदर्शन वाहिन्यांनी सुद्धा घेतली आणि त्याला प्रसिद्धी दिली. हे कोटीतीर्थ आळंदीत प्रवेश करताना इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर लगेच उजव्या हाताला परिवहन मंडळाचे बसस्थानकालागत असलेल्या स्मशानभूमीच्या मागे अंदाजे 200 फूट अंतरावर इंद्रायणीच्या काठी आढळून आला. शोध लागेपर्यंत अनेक वर्षेच्या काळात कोटीतीर्थ हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरलेलं होतं. श्री नाजिमबाई आणि
जय गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या आणि महाराजांचे भक्त यांच्या पुढाकाराने आपल्या श्रमदानाने ही जागा स्वच्छ केल्यामुळे ते आज अशा स्वरूपात दिसत आहे. अजूनही ते कार्य चालू आहे. या कार्यात अतिशय संशोधन आवश्यक आहे. आपण अतिशय दुर्लक्षित केलेलं इतक्या सुंदर स्थानाचं, इतक्या सुंदर तीर्थांचं आपण त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सामान्य माणसांना माहितीच नाही. आज परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतकी चांगली तीर्थ, इतकं पुरातन स्थानं कोणी हा बळकावतो, तो बळकावतो, कोणी त्याच्यावर अजून काय बांधकाम करतो, अशा स्थितीत आहेत. सर्वसामान्य जनतेने जागृत होऊन हे अत्यंत महत्त्वाचं थोर असं कार्याला हातभार लावला पाहिजे. नजीमभाई हे संत ज्ञानेश्वर माऊलीचे आणि महाराजांचे भक्त आहेत. त्यांचे पूर्वजही महाराजांचे भक्त होते. त्यांना आळंदी या पौराणिक क्षेत्राची अत्यंत माहिती असून ते आजही अलका महात्म्यासारख्या ग्रंथाच्या आधारे आळंदीतील लुप्त स्थानांचा सतत मोठ्या तळमळीने वेळप्रसंगी पदरचा खर्च करून शोध घेत आहेत. त्यामागे त्यांची प्रामाणिक भूमिका येईल की आळंदीत येणाऱ्या भाविकांना या सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन व्हावं. आणि हे सगळं कार्य ते त्यांच्या नाथपंथी गुरूंच्या आज्ञेने करीत आहेत. पौराणिक ग्रंथांच्या आधारे विष्णुपद, भगीरथ तीर्थ, कुबेर तीर्थ, कपिल तीर्थ, समुद्र तीर्थ, चक्रतीर्थ वगैरे तीर्थांची आणि इतरही काही महत्त्वाची पवित्र स्थाने नेमकी कुठे आहेत हे शोधून ती स्थानं सुधारण्याची गरज आहे. भागवत धर्माच्या श्री ज्ञानदेवांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार पुढे चालू ठेवण्याच्या आणि वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने महाराजांनी आळंदीला येण्यापूर्वी तत्कालीन परिस्थिती ओळखून आपल्या संन्यासत्वाचे बाह्यरूप बाजूला ठेवले आणि सामान्य वारकऱ्याप्रमाणे त्यांनीही तुळशीची माळ धारण केली. श्री महाराज आळंदीला आले तेव्हा वातावरण कसे होते यासंबंधी आपण पूर्वी पाहिलं आहे. आणि महाराजांनी आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला. त्यांना जवळ केलं, भजनी लावलं, वारकऱ्यांमध्ये चैतन्य उत्पन्न केलं आणि त्यांच्याकडून परिस्थितीनुसार अनेक त्यावेळी चमत्कारही घडले. परंतु हे होत असताना ज्ञानदेवांपुढं आपलं स्वतःचं महिमावंडन होणार नाही याची त्यांनी अत्यंत काळजी घेतली होती. त्यासंबंधी काही प्रसंग आळंदीचे स्वामी आणि या त्यांच्या चरित्र ग्रंथात आढळतात. संतचरित्र लिहिणारे श्री दासगणू महाराजांनी आपल्या अर्वाचन श्री भक्तलीलामृत या ग्रंथात महाराजांचं सविस्तर असं 115 ओव्यांमध्ये चरित्र लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे समशेर या ग्रामनिवासी विनायक सीताराम शालिग्राम यांनी श्री नवसंत चरित्र या ग्रंथात 3 अध्यायात महाराजांचे चरित्र वर्णन केलेलं आहे. आळंदीच्या वास्तव्यात महाराजांचे अनेक पुरातन मंदिरात महाराजांच्या थोरल्या पादुकाप्रमाणे धाकट्या पादुका सिद्धपुरुषांच्या समाधी दर्शनासाठी ते जात असावेत. त्यातूनही श्री महाराजांचा सर्वसमावेशक असा लोकसंग्रह होत असे. या काळात त्यांचे अनेक शिष्यही तयार झाले, परंतु आपल्या शिष्यांना तत्कालीन परिस्थिती आणि भविष्यात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने समाजाभिमुख कार्याची दिशा दाखवली किंवा स्वतःच्या आचरणाने दाखवली. परिणामी महाराजांच्या समाधी मंदिरातील दैनंदिन आणि वर्षभरात होणाऱ्या उत्सवात त्याचं प्रतिबिंब आजही दिसतं. पौष पौर्णिमेला श्री महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव असतो. हा उत्सव पौष शुद्ध नवमीपासून पौष शुद्ध पंचमीपर्यंत सतत 7 दिवसपर्यंत असतो. पौष शुद्ध चतुर्दशीला संध्याकाळी महाराजांची रथातून मिरवणूक निघते. पौष पौर्णिमेला महाप्रसाद होतो आणि त्याच दिवशी आळंदीतील मंदिर तीर्थावर विविध महापुरुषांच्या सिद्धांच्या समाध्या अशा जवळपास 40 ते 45 स्थानांवर महाप्रसादाची पानं जातात. ज्या ठिकाणी महाराज नियमितपणे जात असत, पौष प्रतिपदेला श्री महाराजांची रात्री पालखी निघून ती श्री ज्ञानदेवांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मठात परत येते. आळंदीच्या पीठावर सरपंच किंवा पीठाधिकारी म्हणून परमपूज्य माधवबुवा गोडबोले महाराज बराच मोठा काळ कार्यरत होते. श्री महाराजांना अभिप्रेत असणारी, वारकरी संप्रदायाच्या विचारांची जवळीक साधणारी, समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारी, कर्म आणि त्यांची बंधने यांचा विशेष आग्रह न धरणारी अशी सोपी उपासना ते उपदेशित असत.
याप्रमाणे महाराजांचे धुळे येथील परमशिष्य नारायणबुवा रुद्र उर्फ पद्मनाभ स्वामी महाराज, ज्यांना महाराजांनी स्वतःचं हृदय म्हटलेलं आहे, त्यांच्या समाधी मंदिरात देखील आज आपण दैनंदिन कार्यक्रमातील भजन, हरिपाठ आणि वार्षिक उत्सव बघितले तर असं निदर्शनाला येतं की ते समाजातील प्रत्येक घटकाला सम्मिलित करून घेणारे आहेत. धुळे मठातील उत्सव हे पंचक्रोशीत भिक्षा मागून पार पाडण्याची प्रथा महाराजांनी घालून दिली आहे आणि ही प्रथा आजही सुरू आहे. या निमित्तानं भिक्षा फेरीत श्री महाराज स्वतः पादुका रूपात आपल्या भक्तांकडे भिक्षेसाठी जातात अशी धारणा आहे. श्री ज्ञानदेवांचे कार्य पुढे चालू करण्याच्या दृष्टीने महाराज आळंदीतील अनेक स्थानांना भेटी देत असत आणि लोकांना त्या पवित्र कार्यात जोडत असत. अशा स्थानांची छायाचित्र आपणास मी आता दाखवणार आहे. श्री महाराज हे 12 वर्ष आळंदीला वास्तव्यात असताना आळंदीशिवाय पुण्यातील समकालीन काही महापुरुषांनाही भेटण्यास जात असत. असा उल्लेख आळंदीचे स्वामी या त्यांच्या चरित्र ग्रंथात आढळतो. त्यापैकी काळबुवा, जंगली महाराज, श्री श्रीपाद स्वामी, श्रीमंत सरदार तात्यासाहेब रायरीकर अशा थोर व्यक्तींचा समावेश त्यात होता. यातील काळबुवा महाराज, जंगली महाराज यांच्या समाधी मंदिरांची छायाचित्र सोबत जोडली आहेत. तासन तास महाराजांचा या व्यक्तींशी चर्चा होत असे. खूप समागम अत्यंत सुंदर असा या सर्व व्यक्तींचा होता. आजही पुण्यातील कॉस्मॉस बँकेच्या शेजारी श्रीमंत सरदार रायरीकरांचं वास्तव्य होतं, पण आता हे ठिकाण मोठ्या सदनिकेत बदलण्यात आलेलं आहे. महाराज अण्णासाहेब पटवर्धन यांच्या वाङ्मयावर वाड्यावर भिक्षेच्या निमित्ताने गेले होते असं सांगितलं जातं. पुढे अण्णासाहेबांचा आणि महाराजांचा संबंध श्रीमंत सरदार रायरीकर यांच्यामुळे आला आणि नंतरच्या काळात श्री अण्णासाहेबांना अनुभवाने श्री महाराज हेच गुरुचरित्र नायक आहेत अशी खात्री पटली. महाराजांचाही श्री अण्णासाहेबांवर विशेष लोभ होता. अण्णासाहेब हे श्री महाराजांचे परमशिष्य होते. त्याप्रमाणे पंढरपूर येथे पांडुरंगाच्या प्रवेशद्वारात संत नामदेवाची पायरी आहे. संत श्री ज्ञानदेवांच्या समाधी मंदिराच्या प्रवेशात श्री हैबतबुवा आरफळकर यांची पायरी आहे. त्याचप्रमाणे श्री महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारात श्री अण्णासाहेब यांची पायरी आहे. अण्णासाहेबांचे समाधी मंदिर ओंकारेश्वरला आजही सुस्थितीत असून त्या ठिकाणी ब्रह्मर्षी अण्णासाहेबांचे भक्त दैनंदिन कार्यक्रमाशिवाय वर्षभर निरनिराळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. श्री अण्णासाहेबांचा वाडा, ज्या ठिकाणी महाराज भिक्षेसाठी गेले होते, आजही अस्तित्वात असून ती एक ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याला 1961 साली पाणशेत धरण फुटल्यामुळे जो महाभयंकर असा पूर आला होता, त्यावेळी बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंची मोठी हानी झाली किंवा नष्टही झाली. अशा अनेक लोकांची घरेही त्या पुरात वाहून गेली. परंतु अण्णासाहेबांचं समाधी मंदिर हे मुळा नदीच्या पात्रात असूनही ते सुरक्षित राहिलं. त्याचप्रमाणे इतक्या भीषण पुरात अण्णासाहेबांच्या वाड्याची सुद्धा कुठली हानी झाली नाही. अण्णासाहेबांच्या वाड्याचं आणि समाधी मंदिराचे छायाचित्र मी पुढे दाखवत आहे. श्री महाराज आपल्या नियोजित कार्याच्या दृष्टीने दरवर्षी तुकाराम बीजेला देहूला जात असत. आजही ही प्रथा कायम असून दरवर्षी फाल्गुन द्वितीयेला श्री तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीच्या मठापासून दिंडी निघते. या दिंडीत महाराजांचे भक्त मोठ्या उत्साहाने भाग घेतात.
महाराजांनी शके 1807 पौष पौर्णिमेला समाधी घेतली. त्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधलं. महाराजांचे आळंदीतील मुख्य कार्य मंदावलेला वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करणे हे होते. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं दैवत असलेल्या विठ्ठलासमोर महाराजांनी समाधी घेतली आणि आपल्या भक्तांना येणाऱ्या काळात भक्तिमार्ग अनुसरण्याचा मोठा संदेश दिला. या समाधी मंदिराची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे महादेवाची पिंड नेहमी उत्तराभिमुख असते, परंतु महाराजांच्या समाधीवर प्रदक्षिणा मार्गात महादेवाच्या पिंडीची दिशा ही पूर्वेला आहे. त्यामुळे त्याचं एक कुतूहल भक्तांच्या मनात उत्पन्न होतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नामदेव हैबतबुवा हरपळकर यांच्याप्रमाणे महाराजांचे निस्सीम भक्त ब्रह्मर्षी अण्णासाहेबांची पायरी या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहे. आळंदी हे मराठी मुलखाचं नव्हे तर अत्यंत अखंड विश्वाच्या मांगल्याचे प्रतीक आहे. त्याच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या पूर्वी ही नगरी सिद्धेश्वराची आळंदी म्हणून प्रसिद्ध होती. आळंदी हे एक फार पुरातन शिवपीठ आहे. आळंदीला वेगवेगळ्या नावांनी आभूषित केलेलं आहे. प्रत्येक युगात आळंदीचं नाव बदललेलं आहे. या संदर्भातील श्लोक असा: कृतयुगेचा आनंद त्रेतायाम वारुणे स्मृतम द्वापारे कपिलम जेयम कलौ ब्रूते अलंकापुरीम. या आळंदीची नावं आनंदवन, कपिला, वारुण, विपिन, कणिका, शिवतीर्थ, सिद्धक्षेत्र, अलका, अलकावती, असक, अलंकापुरी, देवाची आळंदी वगैरे अशी अनेक आहेत. हे जरी शिवतीर्थ असलं आणि शिवपीठ असलं तरी या भूमीत ज्ञानेश्वरांच्या रूपात प्रत्यक्ष महाविष्णूने अवतार घेतला. विष्णुपदाविषयी आळंदी महात्म्यामध्ये सांगितलं आहे की काशी गया प्रयागादी क्षेत्र महिमान त्याहून अधिक अलंकापुरी पूर्ण. तेथे एक विष्णुपद त्याचा विशेष महिमा जाण आळंदीचे विष्णुचरण सहस्रावधी म्हणून. अलंकापुरी ऐसे तीर्थक्षेत्र कोठेही नसे, ब्रह्मा नारदा सांगे ऐसे वर्णावया नसे मीही समर्थ. भाविक भक्तांनी आळंदीला आल्यानंतर विष्णुपदाचं जरूर दर्शन घ्यावं. त्यामुळं त्यांचं पुराणातील महत्त्व पुन्हा प्रस्थापित होण्याला मदत होईल. आळंदी नदीमध्ये पुंडलिकाच्या मंदिराच्या मागे एक दोहा आहे. हा चक्रतीर्थ या नावाने ओळखला जातो. चक्रासुर नावाचा राक्षस पार्वतीच्या मागे लागला तेव्हा महादेव ध्यानमग्न होते. त्यावेळी माता पार्वतीने श्री विष्णूंचा धावा केला. श्री विष्णूनं चक्रासुराला आनंदवनात गाठलं. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. चक्रासुर शरण आला आणि विष्णूला त्यानं मुक्ती मागितली. परंतु त्या अगोदर त्याने महाविष्णूंनी चक्रासुराला ज्या जागी मारले त्या जागेला त्याचं नाव देण्याची महाविष्णूंना विनंती केली. म्हणून श्री विष्णूंनी या स्थानाला चक्रतीर्थ असं नाव दिलं व चक्रतीर्थात अस्थिविसर्जन केलं तर त्या अस्थींचं पाणी होतं. म्हणून संत नामदेवराव म्हणतात की असे नित्य साक्षी अस्थि नासती उदकी. म्हणून आजही अनेक लोक चक्रस्थानात अस्थिविसर्जन करतात. चक्रतीर्थात अस्थिविसर्जन केल्यानंतर विष्णुपदाचं दर्शन घ्यायचं हे क्रमप्राप्त आहे. परंतु काळाच्या ओघात विष्णुपद लुप्त होतं की काय अशी आज स्थिती आहे. आळंदीमध्ये शनी मंदिराच्या पूर्वी दत्त मंदिरात शेवटी विष्णुपद आहे. महाविष्णूंची तेथे 2 पावले उमटलेली आहेत. पूर्वी पुंडलिकाची पालखी उतरत असल्याचा संदर्भ सापडतो. परंतु प्रत्यक्षात मात्र आता पुंडलिकाची पालखी विष्णुपदावर उतरत नाही. सर्व संदर्भ काळ आपल्या भल्या मोठ्या उदरात लपवून ठेवतो आहे. आळंदी क्षेत्राची व्यापक माहिती एका मोठ्या ग्रंथामध्ये लवकरच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.
श्री गुरु महाराजांच्या कृपेने त्यांच्या परंपरेतील भक्तमंडळी अधिक माहितीच्या शोधात असताना सुदैवाने खानदेशातील शिरपूर आणि त्यालगतच्या बेटावर थाळनेर इत्यादी भागातील काही भक्तांकडे जाण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाराजांविषयी बरीच माहिती दिली. त्यापैकी शिरपूर येथील श्रीराम मंदिराचे भगवत भक्त श्री भोंगे महाराजांनी भागवत सांगण्याचा आदेश दिला होता. अशा प्रकारे श्री महाराजांच्या जीवनचरित्राचे तेजस्वी कण जसे जसे प्राप्त होतील तसतसे महाराजांच्या चरित्रलीलेचे अलौकिक आणि अमृतमय असे स्वरूप कळून येईल. याशिवाय महाराजांविषयी आणखीन ज्या कोणा भक्तांकडे माहिती असेल ती आम्हाला जरूर द्यावी. ही पुस्तिका तयार करताना श्रीमद गुरुचरित्र, श्री महाराज कृत स्वात्मसौख्य, बाळ पाळेकर लिखित आळंदीचे स्वामी हे महाराजांचं चरित्र, अप्रबुद्ध लिखित ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे चरित्र आणि महाराजांचे समकालीन जीवनकवी रचित श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचं ओवीबद्ध चरित्र या ग्रंथांचा आधार घेतला आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. एक 10-15 दिवसात ही पुस्तिका आता प्रसिद्ध होणार आहे. आपल्या सर्वांनी तिचा लाभ घ्यावा आणि आळंदीचं खरं जे काही रहस्य आहे, महात्म्य आहे, तिचा अभ्यास करून आपल्या उपासनेसाठी या सर्व दैवतांची तीर्थांची मदत घ्यावी. यासाठी मुक्काम हा दुसरा भाग आज मी प्रसिद्ध करतो आहे. लवकरच आपल्या वाट्याला हे आळंदीतील वाटेवर नावाचं जे चरित्र आहे, छोटी पुस्तिका आणि रंगीत चित्रांसह येणार आहे. आपण तिचं स्वागत करावं. नमस्कार. पुन्हा पुढच्या फास्टात भेटू. नमस्कार.